ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. नमस्ते. मी डॉक्टर शरयू घाटोळ. मी RH आळंदीची आहे. इथे महाराजांना बघायला आलेले, आता तपासायला आलेले. तर आताची प्रकृती बघता त्यांची शुगर लेवल फार कमी झालेली आहे. 77च आहे. अजून कमी जर झाली तर उगाच काही कॉम्प्लिकेशन होतील आणि BP पण वाढलेला आहे, त्यामुळे त्यांना चक्कर येत आहेत. तर आता गरजेचं आहे की त्यांना एकतर त्यांनी काहीतरी खाल्लं पाहिजे किंवा हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. पण तुमची काय इच्छा आहे? ते तयार नाही आहेत सध्या, पण त्यांना जाणं सध्या गरजेचं आहे. एक तर हॉस्पिटलला शिफ्ट करणं गरजेचं आहे, नाही त्यांनी काहीतरी खाणं गरजेचं आहे. आमचा ज्ञानेश्वर माऊली गोशाळेचा प्रश्न आहे. मी गेली अनेक दिवस, याचं तिसरं उपोषण आहे माझं. शासनाने आश्वासन देऊन सुद्धा पूर्ण झालं नाही. असो, मी तुम्हाला वेळ दिलेली आहे. शिंदे साहेब हा विषय सोडवतील, फडणवीस साहेब हा विषय सोडवतील, हा माझा विश्वास आहे. मी त्या गोष्टीवर सरकारची अडवणूक करत नाही, परंतु तो विषय मार्गी लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज असंख्य गायी, जोपर्यंत गायीच्या दुधाच्या नद्या वाहत होत्या तोपर्यंत या देशात शेतकऱ्याच्या शेतीत सोन्याचा धूर निघत होता. आणि आज जेव्हापासून गायीच्या रक्ताच्या नद्या व्हायला लागल्या तेव्हापासून या देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतीत त्याच्या सरणाचा धूर निघायला लागला. आणि म्हणून गोहत्या बंद महाराष्ट्र झाला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आज देशातल्या मीडियाने हे लक्षात घ्यावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आज शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही. आज शेतकऱ्याला गरीब केला जातो. शेतकऱ्याच्या जवळ असणारे जे उत्पन्न मिळतं बिचाऱ्याचं, ते उत्पन्नापेक्षा म्हणजे खर्चापेक्षा कमी याच्यामध्ये दरामध्ये त्याला विकावं लागतं. एक कोथिंबीरची जुडी त्या शेतकऱ्याकडनं 5 रुपयाला खरेदी होते आणि बाजारात ती 40 रुपयाला विकली जाते. आणि म्हणून याच्यावर कठोर कायदा व्हावा. ज्या दिवशी या शेतकऱ्याला 24 तास लाईट मिळेल आणि ज्या दिवशी या शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतीला हमीभाव मिळेल ना, त्या दिवशी तो शेतकरी सधन होईल. त्या दिवशी तो शेतकरी बेकार राहणार नाही. त्या दिवशी त्या शेतकऱ्याचं पोरगं तुमच्याकडे नोकरी मागायला, आरक्षण मागायला येणार नाही, लक्षात ठेवा. पण आज इतकी वाईट परिस्थिती आहे. आज शेतकरी आत्महत्या कायमस्वरूपी जर बंद करायच्या असतील तर त्या शेतकऱ्याच्या शेतीला 24 तास लाईट आणि पिकविल त्या मालाला हमीभाव माझ्या शेतकऱ्याच्या जर मिळाला ना, तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. माझ्या आंदोलनाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांना मी आवाहन करतो, देशातल्या युवकांना आवाहन करतो की समान नागरी कायदा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या आंदोलनाला जोडले जा. हिंदू म्हणून जगायचं असेल तर या आंदोलनाला जोडले जा. कारण आज भारताची अवस्था पारस राष्ट्र पूर्वी होता, आज ज्याचं नाव इराण आहे. त्या इराणमध्ये पूर्वी पारशी लोक राहत होते. जेव्हा इतर लोकांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी त्या काही पारस लोकांना म्हणजे पारशी लोकांना मारलं, काहींना कापलं, काहींना धर्मांतरित केलं आणि काहींना हाकलून लावलं. तीच परिस्थिती आज माझ्या भारत देशावर येणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून समान नागरी कायदा 2019च्या निवडणुकीच्या आत केंद्र सरकारने जाहीर करावा, याकरता हे आंदोलन आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत या ठिकाणी लढतोय. मी उद्या बोलेन की नाही हे माहीत नाही, कारण माझं या वर्षातलं तिसरं उपोषण आहे. आणि म्हणून माझी तब्येत वेळोवेळी बिघडते. पण आज हे केलेलं रेकॉर्ड हे तुमच्यापर्यंत पोचवतोय, हा आवाज तुमच्यापर्यंत पोचवतोय. आणि पुढं आमच्या या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आणि आंदोलन पुढे नेणारे आदरणीय आमचे प्रकाश तात्या बालवडकर यांनी हे आंदोलन पुढे हे केलं आहे. आणि मी सगळे अधिकार प्रकाश तात्यांना दिलेले आहेत. आणि तात्यांनी हे आंदोलन पुढे चालवण्यासंदर्भात निरपेक्ष भावनेने, निस्वार्थ भावनेने आमचं हे आहे. जर कुणाला वाटत असेल कोकरे महाराज कुठल्या तरी पक्षाची वकिली करतो, जर कुणाला वाटत असेल कोकरे महाराज हा कुठल्या तरी गोष्टीला विरोध करतो, त्यांनी माझी यमाच्या अध्यक्षतेखाली चौकशी लावावी. मी कुठल्या पक्षाच्या जर सभासद असेल किंवा मला कुठल्या पक्षाच्या नेत्याचा फोन आला असेल किंवा मला कोणी बसवला असेल, वाटेल ती माझा कॉल रेकॉर्ड करत जा, माझे फोनमधले नंबर चेक करत जा, पण विनाकारण माझ्या आंदोलनाला डाग लावण्याचं काम करू नका, एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार, मी प्रकाश बालवडकर, सामाजिक कार्यकर्ता आणि मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष या नात्यानं आणि सन्माननीय कोकरे महाराजांचं एक प्रतिनिधी सेवक म्हणून या ठिकाणी होत आहे. आज महाराज या ठिकाणी 5वा दिवस झाला आहे उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला बसण्या पाठीमागची त्यांची जी भूमिका आहे, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे की ह्या देशामध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात यावा. त्याच्यानंतर त्यांची दुसरी एक मागणी आहे की आर्थिक निकष आणि गुणवत्तेवरती आरक्षण देण्यात यावं.
आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा असा विषय की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीप्रधान देशामध्ये ह्या शेतकऱ्याला किंमत न राहिलेली आणि किंमत नसल्यामुळं त्याच्या मालाला किंमत नसल्यामुळं आज लाखो शेतकऱ्यांनी आज आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणून त्याच्या पिकाला हमीभाव हा 1.5 मिळाला पाहिजे. आणि विशेषतः जगाच्या पाठीवरती श्रीक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या पुण्यक्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं जे सरकारने लक्ष घालायला पाहिजे, नगरपालिकेने लक्ष घालायला पाहिजे, त्याची दुरावस्था मांडण्यासाठी महाराज या ठिकाणी 10 मागण्या घेण्यासाठी बसलेले आहेत. यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं मराठा समाजाचे सन्माननीय नेते मनोज भाऊ जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आरक्षणाबाबत, ही आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये इतर समाजाला देखील ज्या आरक्षण मिळते त्या आरक्षणामध्ये आमच्या मराठा समाजाला देखील OBCमध्ये त्यांनी आरक्षण मिळालं पाहिजे, ही जी भूमिका मांडलेली या भूमिकेला देखील महाराजांनी पाठिंबाच दिलेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आत्तापर्यंत जरांगे पाटील किंवा मराठा समाजाला 75 वर्ष 40 वर्षे हे सरकार फसवीत आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही भूमिका मांडत असताना प्रत्येक वेळेस कायद्याच्या चकोरीतून आणि राजकारणासाठी स्वतःच्या जोळ्या भरण्यासाठी या राजकारण्यांनी मराठा समाजाचा वापरच केलेला आहे. म्हणून या ठिकाणी महाराजांनी एक भूमिका घेतलेली, तुम्ही जर जरांगे पाटलांना परत 2 महिन्याची मुदत मागून जर येरे मागल्या कन्या घाल परत त्याच अशा भूमिका जर तुम्ही घेणार असाल तर भविष्यामध्ये 2 महिन्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जो उद्रेक होणार आहे या सर्व परिस्थितीला त्या महाराष्ट्रातील मराठ्यांच्या उद्रेकाला सरकार जबाबदार राहणार आहे. म्हणूनसाठी टेक्निकली ह्या गोष्टी लक्षात घेऊन महाराजांनी भूमिका घेतलेली आहे. जर अशा पद्धतीचा उद्रेक ह्या महाराष्ट्रामध्ये या भारत भूमीमध्ये होणार असेल तर सर्वात उत्तम एकच पर्याय आहे की तुम्ही या ठिकाणी आर्थिक निकषावरती आणि गुणवत्तेवरती तुम्ही आरक्षण द्यावं, ही भूमिका त्या पाठीमागची महाराजांची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की सिद्धपेठामध्ये जी दुरावस्था, जी दुर्गंधी, ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या सिद्धपेठामध्ये आपलं आयुष्य आणि जगाला विश्व शांतीचा जो मार्ग दाखविलेला आहे, अशा घाणीच्या ठिकाणी इतकी घाण त्या ठिकाणी केलेली आहे की या ठिकाणी नगर परिषदेचे अधिकारी डोळे झाकपणानं ह्या सिद्धपेठाचं पावित्र्य त्यांनी हे संपून टाकलेलं आहे. ह्या सिद्धपेठाला परत सिद्ध करण्यासाठी जगाच्या पाठीवरती माऊलीने ज्या ठिकाणी आराधना केलेली, तपश्चर्या केली, ते सिद्धपेठ पुनश्च एकदा लोकांच्या दर्शनासाठी, लोकांच्यासाठी पवित्र स्थळ म्हणून ह्या ठिकाणी पुनश्च त्याचं हे करावं. दुसरी गोष्ट, पाणी ह्या इंद्रायणी काठी जे पाण्याचं आपण बघतो, ही गटारगंगा या ठिकाणी केलेली. ह्या गटारगंगेमध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला आज लाखो भावी या ठिकाणी, जर त्यांना हातपाय धुण्या इतकं सुद्धा जर चांगलं पाणी नसेल आणि ह्या इंद्रायणी नदीला जर यांनी प्रदूषण मुक्त केलं पाहिजे, ही गटारगंगा जर अशीच राहिली तर प्रत्येक ठिकाणी ह्या तीर्थक्षेत्राचे जे मूर्ती आहे ठिकाणी नगरपालिका असो, महानगरपालिका असो, हे सांगत असते. यांनी लिखायचं काम केलेलं आहे की ओला कचरा सुका कचरा बाजूला करा आणि तो जमा करा. 1 मिनिट ऐका. तरी देखील नागरिक म्हणून माझं एक जबाबदारी आहे की मी जर घरामध्ये कचरा करीत असेल तर तो कचरा माझ्याच ठिकाणी माझ्या बाजूबाजूला तो नष्ट करणं आणि नैसर्गिकरित्या नष्ट करून त्याचं विल्हेवाट लावणं हे माझं देखील एक नागरिक म्हणून खूप मोठं कर्तव्य आहे. तसेच समाजामध्ये आज तुम्ही म्हणले की आज गणपतीचा उत्सव झाला, हजारो गणपती, लाखो गणपती पाण्यामध्ये विसर्जित केलेले आहेत. पण ते विसर्जित करीत असताना जर गणपतीच्या मूर्ती असतील त्या जर आपण साध्या मातीच्या घेतल्या असत्या तर ते पाण्यात विरघळणाऱ्या जर केल्या असत्या तर ते प्रदूषण वाढलं नसतं. परंतु ज्यावेळेस POPच्या काही मूर्ती वापरतात ते POP त्याच्यामध्ये विघटन होत नाही, त्याच्यामुळे प्रदूषण वाढण्यामध्ये खूप मोठं ह्याही वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. त्याच्यानंतर प्लॅस्टिकच्या बाटल्या या देखील समाजातील प्रत्येक कुटुंबाने, त्या माणसांनी ह्या ज्याच्या त्याच्या घरामध्ये त्याचं विघटन केलं पाहिजे. परंतु या केमिकलच्या कंपन्यांनी या ठिकाणी त्याचे स्वतःचे वॉटर प्लॅन्ट तयार केले पाहिजे आणि वॉटर प्लॅन्टमधून त्या पाण्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे आणि ते शुद्ध झालेलं पाणी मग नदीत सोडलं पाहिजे. परंतु ह्याच्यावरती शासनाचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. म्हणून हे पाणी खराब झालेलं आहे. इंद्रायणीचं पाणी इतकं खराब झालेलं आहे की अनेक वेळा ह्या इंद्रायणीतले जे शेकडो वर्षाचे मासे देखील होते त्या विषारी पाण्याने ते मासे देखील मेलेले. म्हणून या ठिकाणी पत्र लिहिलं होतं. हां, त्या पत्राबद्दल काय बोलू? ह्या पत्रामध्ये माननीय कोकरे महाराजांनी हीच विनंती केलेली होती
की इंद्रायणीच्या काठी ज्यावेळेस त्यांनी हे उपोषण चालू केलं होतं, या उपोषणामध्ये त्यांनी स्वतःचं रक्त काढून या ठिकाणी ते रक्त लिखित पत्र आम्ही स्वतः जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी गेलो होतो आणि तेथील त्यांच्या समन्वयक मंडळींनी हे पत्र पाहिल्यानंतर त्यांना अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी एकच भूमिका मी त्यांच्यापुढं मांडलेली होती की मनोज भाऊ जरांगे आमच्या महाराष्ट्रासाठी एक निरपेक्ष एक नेता आम्हाला लाभलेला आहे आणि तो नेता आमच्यासाठी, आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी, आमच्या मुलांना जे भविष्य मिळणार आहे ते मिळण्यासाठी ते पाहिजेत आम्हाला. म्हणून कमीत कमी त्यांनी पाणी तरी पिलं पाहिजे किंवा त्यांनी उपोषणच सोडलं पाहिजे. ही भूमिका ह्या पत्रामध्ये महाराजांनी मांडलेली होती. आणि हे देत असताना आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही एवढंच सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलीला ही प्रार्थना केली, माऊली या पत्राच्या माध्यमातून आपले आशीर्वाद त्यांना मिळू देत आणि एक सुबुद्धी मिळू दे की जेणेकरून जरांगे महाराजांना सुबुद्धी मिळली पाहिजे आणि हे उपोषण सोडलं पाहिजे. परंतु हा मराठ्यांसाठी चाललेला लढा आरक्षणाचा आम्ही मनोज भाऊ जरांगेच्या पाठीमागं त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुढे नेणार आहोत. म्हणूनच हे पत्र ज्या दिवशी त्यांच्या हातामध्ये मिळालं त्या दिवशी योगायोग चांगला असेल, आमचं नशीब असेल की त्या ठिकाणी महाराजांचं पत्र, त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने पाठवलेली समिती, जे न्यायमूर्ती समिती ज्या ठिकाणी आलेले होते, ही समिती त्या ठिकाणी आली आणि त्या समितीने जे चांगल्या पद्धतीचं एक मार्गदर्शन करून जे मुद्दे दिलेले होते ते माननीय भाऊंना हे पटलेले होते. आणि ती भूमिका लक्षात घेऊन 2 महिन्याची त्यांनी ज्या पद्धतीने मुदतवाढ दिलेली आहे आणि त्या दिवशी त्यांनी ते उपोषण सोडलंय. त्याच्यासाठी आमच्यासाठी हे पत्र त्यामुळं महत्त्वाचं ठरलेलं आहे. आज आपण या उपोषणाकरती आलाय, पाठिंबा देण्यासाठी आलाय, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? मुळात आज मला ज्यावेळी काल कळलं की आदरणीय हरिभक्तपरायण कोकरे महाराज हे इंद्रायणी काठी 1 तारखेपासून उपोषणाला बसलेत. त्यांचे अनेक मुद्दे याच्यामध्ये आहेत. आता पाहत होतो, सर्व वाचत होतो. तर मी या ठिकाणी आला असताना महाराज म्हटले की कुणीतरी याचा राजकीय वापर करून समजा अपप्रचार करत असेल. सर्वात प्रथम मी या ठिकाणी सांगतो, मी गेले 30 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे, विद्यार्थी दशेपासून. कोकरे महाराजांना मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो. मुद्दे प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, तुमचं वेगळं असू शकतं, माझं वेगळं असू शकतं, परंतु हेतू शुद्ध असतो का नाही आपल्याला कळतं समोरच्या. कोकरे महाराजांचं कार्य पाहता गेल्या अनेक वर्षापासून याच्यामध्ये ह्या सर्व या उपोषणाच्या पाठीमागे जी त्यांची भूमिका आहे, हेतू आहे, तो अत्यंत स्वच्छ आहे, निर्मळ आहे आणि व्यापक भूमिका त्याच्या पाठीमागे आहे. कसलाही त्याला राजकीय वास नाही, हे मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. आज त्यांची जी काही भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं सामाजिक समतोल साधण्यासाठी आहे. अनेक मुद्दे आहेत, मग ते इंद्रायणीच्या आपल्या पवित्र या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा असेल, गोशाळेचा असेल, शेतकऱ्याच्या बाबतीत असेल आणि आत्ता जो ज्वलंत विषय आहे मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण चालू केलं किंवा जो लढा चालू केलेला आहे, मुळातच त्याविषयी त्यांनी त्यांचं मत बघा स्वतःच्या रक्ताने या ठिकाणी पत्र लिहून मनोज जरांगे पाटलांना आपल्या भावना कळवलेल्या आहेत. या पाठीमागचा त्याचा हेतू कळत. आता जे काही मुद्दे कोकरे पाटला महाराजांनी या ठिकाणी मांडलेले आहेत ते निश्चितपणे तुमचं माझं मत काय कदाचित थोडंफार वेगळं, परंतु हे काळाचे येणाऱ्या काळाचे नांदी आहे. मी तुम्हाला सांगतो, आपण आरक्षणाचाही विषय फार अत्यंत नाजूक आहे, संवेदनशील आहे, परंतु ज्यावेळी आरक्षणाचा पुरस्कार शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी केला, अत्यंत चांगली गोष्ट केली, पण ती त्यावेळेस काळाची गरज होती, त्याच करता केलं. त्याचं निश्चितपणे त्यावेळी जो सामाजिक असमतोल झाला होता त्या सामाजिक समतोल साधण्यासाठी आरक्षणाचा पुरस्कार केला. आजही तीव्रता असेल. आता महाराजांचं माझं मत वेगळं, कदाचित थोडंफार मत तर असू शकतील, परंतु जरांगे पाटलांनी जो लढा केलाय म्हणजे याचा अर्थ निश्चितपणे पुन्हा एकदा सामाजिक समतोल कुठेतरी बिघडलेला दिसतोय. म्हणून आज लोक रस्त्यावर यायला लागलेले आहेत. तर त्याच्यावर चर्चा करू शकतो आणि याच्यातनं मार्ग काढू शकतो. काळाप्रमाणे आपणही बदललं पाहिजे. मी आता बोलणार नाही इंद्रायणी काठी आहे म्हणून, मी याविषयी जे काय मला ज्ञान आहे प्राप्त त्याविषयी बोलतो. रामायणाच्या वेळेस मर्यादा पुरुषोत्तम रामाने मर्यादेत कसं राहायचं ते शिकवलं. कृष्णाच्या वेळेस, महाभारताच्या वेळेस कृष्णाने मर्यादेत ठेवायचं कसं समोरच्याला हे शिकवलं. तसं काळाप्रमाणे आपणही आता बदललं पाहिजे. आज काळाची काय गरज आहे त्याविषयी निश्चितपणे सर्वांनी व्यापक विचार करून आणि ह्याच्यातच राष्ट्र कल्याण, याच्याच देशाचं जर सर्व समाज एकत्रित नांदले
तरच या देशाची प्रगती आहे. हे साधं गणित आहे, सर्वांना समजलं पाहिजे. फक्त मी आणि माझा जर विचार केला तर यामध्ये राष्ट्राचंही कल्याण नाही आणि आपल्या कोणत्याच समाजाचं कल्याण नाही. हा व्यापक हेतू महाराजांनी या ठिकाणी घेतलेला आहे. अतिशय चांगल्या त्यांच्या या ठिकाणी मागण्या आहेत. त्याच्यावर सरकारने विचार करावा, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी विचार करावा. भले काही कुठं मतभेद असतील यांच्या याच्यात, तर ती चर्चा करून त्यातनं मार्ग काढावा अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे. आणि महाराजांनी जे काय आंदोलन चालू केलं त्या आंदोलनावर निश्चितपणे आमचा पाठिंबा आहे. काही मुद्द्यांवर सरकारने चर्चा करावी त्या बाबतीत आणि त्यांच्याकडे ह्या ज्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करा.